हॅलो फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आपण भारताचा मानवी विकास निर्देशांक सुधारण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. त्यामधली पहिली उपाययोजना आहे तो म्हणजे आरोग्य सेवा वाढवणे व सुधारणे. भारतात आरोग्य सेवेचा प्रवेश वाढावा यासाठी ग्रामीण, मागास आणि कमी सेवा असलेल्या भागात आरोग्य सुविधाचा विस्तार करणे हे गरजेचं आहे. मूलभूत आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध होणे हे गरजेचं आहे. त्याची खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे, की सर्व स्तरावरती लोकांना मूलभूत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. जर होत नसेल, तर त्या आरोग्य सेवा सुधारण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे, तसेच वैद्यकीय उपकरणे सुधारणे, तसेच प्रतिबंधात्मक काळजी आणि आरोग्यासाठी लसीकरण कार्यक्रम, माता आणि बाल आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य मोहिमांना प्रोत्साहन देणे भारतामध्ये गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रोग टाळण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी विविध आरोग्यविषयक सुविधा वाढवणे आणि त्याचा विस्तार करणे भारतामध्ये खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी हेल्दी वातावरण नसल्यामुळे बरेच रोग त्या ठिकाणी रोगराई पसरत असते. आरोग्य सुविधा तिथं उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो. जर लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या असेल, तर त्यांचं आरोग्य सुधारेल. आरोग्य सुधारलं तर हेल्थ इंडिकेटरमधला आपला एच-डी-आय मधला जो रँकिंग आहे, ते वाढू शकतं. त्याचा जो काही स्कोर आहे, तो स्कोर वाढू शकतो. दुसरा शैक्षणिक संधीचा विस्तार करणे. सार्वत्रिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाचे ध्येय हे मूलभूत स्तरावरती शिक्षण मोफत आणि सक्तीचे असल्याची खात्री करणे हे आहे. शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विस्तार करणे हे आपलं एज्युकेशनल इंडिकेटर वाढवण्यासाठी किंवा स्ट्रॉंग करण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी शिक्षकाचं प्रशिक्षण वाढवणे, शिक्षकाची नेमणूक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बाजारपेठेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी जो अभ्यासक्रम गरजेचा आहे, तशा प्रकारचा सिलेबस डिझाइन करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे तो अभ्यासक्रम शिकल्यानंतर मुलं रोजगाराच्या संधी मिळवू शकतात, हे पण पाहणं गरजेचं आहे. आधुनिक कर्तव्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यासह व्यक्तींना सुसज्ज करण्यासाठी उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रवेश शिक्षण क्षेत्रामध्ये वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लाईफ स्किल असेल आणि ज्ञान वाढवण्यासाठी प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे कुशल अशा श्रमशक्तीत वाढ होईल. म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं एज्युकेशन द्याल, तेवढं आपल्याकडे स्किल्ड लेबर फोर्स ही जनरेट होईल. आणि स्किल लेबर फोर्स जनरेट झाली तर त्याची प्रॉडक्टिव्हिटी आपल्या देशाच्या विकासासाठी पण अ, फायद्याची ठरू शकते. त्याचप्रमाणे त्या लोकांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी, चांगला व्यवसाय सुरू करण्यासाठी गरजेचं ठरू शकतो. आणि या सर्व चांगल्या शिक्षणाचा परिणाम होईल, की लोकांचं जीवनमान सुधारू शकेल आणि त्याचा परिणाम मानवी विकास निर्देशांकामध्ये वाढ होण्यासाठी होऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे आर्थिक समृद्धी वाढवणे. उद्योजकता, नवकल्पना आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणामुळे आर्थिक वाढीला चालना मिळते आणि आर्थिक वाढीला चालना मिळाली, की ऑटोमॅटिकली दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली का आपला जो काही इन्कम इंडिकेटर आहे, तो इन्कम इंडिकेटरमध्ये वाढ होऊ शकते. त्याच पद्धतीने रोजगार निर्मिती आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी विविध धोरणे शासन पातळीवरती आखणे हे गरजेचं आहे आणि आखून त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील, मीडियम स्केल इंडस्ट्री आहे, ह्या सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जर भांडवल कमी असलं, तर आपण परदेशातील गुंतवणूक आकर्षित होईल, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आकर्षित होऊ शकते आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. लोकांना आर्थिक सोबतता यायला मदत होऊ शकते. त्याचबरोबर संपत्तीचे अधिक समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रगतशील कर प्रणाली असेल, सामाजिक सुरक्षा जाळे असेल किंवा समान वेतन धोरणाद्वारे उत्पन्नातील जी विषमता आहे भारतामध्ये, ती विषमता कमी करता येऊ शकते आणि ती केली पाहिजे. त्यामुळे एकंदरीत लोकांच्या आर्थिक समृद्धीत वाढ होईल आणि परिणामी भारताचा मानवी विकासाचा निर्देशांक आहे त्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. चौथा मुद्दा आहे राहणीमानाची परिस्थिती सुधारणे. जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी रस्ते, स्वच्छता, घरे यासारख्या पायाभूत सुविधाच्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे गरजेचं आहे, की जेणेकरून पायाभूत सुविधेचा विस्तार होईल आणि लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. लोकांना पायाभूत सुविधा वापरण्यास त्या उपलब्ध होतील. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आणि लोकांचं जीवनमान जर उंचवायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे, की त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणं गरजेचं आहे. योग्य आणि स्वच्छ सुविधाचं उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळणं सुद्धा गरजेचं आहे. तसेच सर्व नागरिकांना सुरक्षित राहणीमानासाठी किंवा राहण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी त्यांना परवडणारे त्यांच्या आवाक्यामधले जे काही गृहनिर्माण उपक्रम आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे. नसेल तर सरकारने अशा प्रकारची लोकांना घरं उपलब्ध करून देणं किंवा कमी किमतीत घरं उपलब्ध करून देणं म्हाडाच्या थ्रू वगैरे हे गरजेचं आहे. जेणेकरून लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल आणि मानवी विकासाचा निर्देशांक सुधारू शकेल. 5वा मुद्दा आहे लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे.
महिला आणि उपेक्षित गटासाठी शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या सेवेसाठी समान संधी आणि त्यांना त्या जिथं ह्या सुविधा उपलब्ध आहेत, तिथं प्रवेश सुनिश्चित करणं गरजेचं आहे. तसेच महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि लिंग आधारित हिंसा किंवा भेदभाव यासारख्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याला कायदेशीर अंमलबजावणी किंवा कायदेशीर सुधारणा करणं गरजेचं आहे. फक्त कायदे कागदपत्री न होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं पण गरजेचं आहे. जेणेकरून महिला सक्षमीकरण होऊ शकतं. त्याच पद्धतीने लिंग आधारित समानता प्रस्थापित झाल्यास मानवी विकासाचा निर्देशांक सुधारू शकेल. 6वा मुद्दा आहे पर्यावरण स्थिरता. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पर्यावरणामध्ये टिकाऊपणा असणं गरजेचं आहे. शाश्वत विकास होणं गरजेचं आहे. त्यासाठी पर्यावरणामध्ये टिकाऊपणा राहण्यासाठी किंवा टिकाऊपणा येण्यासाठी तशा प्रकारची प्रोत्साहन देणारी धोरणं स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे शाश्वत विकासाला त्यातून चालना मिळू शकते. प्रदूषण असेल, जंगलतोड, हवामानातील बदल यासारख्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे. तसेच शाश्वत आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अक्षय ऊर्जा स्त्रोतामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्याचा वापर सर्वत्र होऊ शकेल. ज्यामुळे चांगले आरोग्य आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा होईल आणि परिणामी आपल्या भारताचा जो काही एचडी आहे तो वाढू शकेल. 7वा आहे शासन आणि संस्थांचे बळकटीकरण. विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी किंवा ते सुनिश्चित करण्यासाठी सरकारी संस्थांची कार्यक्षमता आणि त्यामध्ये पारदर्शकता असणे किंवा पारदर्शकता वाढवणे खूप गरजेचं आहे. संसाधनांचा प्रभावीपणे वापर केला जाईल आणि इच्छित लोकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचतो का नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. नाहीतर त्यावेळी बऱ्याच वेळेस काय होतं, अशा प्रकारे योजना राबवल्या जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. मग असा जर भ्रष्टाचार होत असेल, तर त्या भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना करणं पण खूप गरजेचं आहे, की जेणेकरून प्रशासन व्यवस्था अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल. आणि ह्या सर्व योजनेचे लाभ, हे विकासाचे लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे मानवी विकासाचा निर्देशांक वाढू शकेल. आणि 8वा मुद्दा आहे समुदाय प्रतिबद्धता. विकास प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये समुदायाला सामील करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक स्टेक होल्डर ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे, की जेणेकरून स्थानिक गरजा पूर्ण प्राधान्यक्रम देऊन त्या पूर्ण करता येऊ शकेल. तसेच विकास प्रकल्प अधिक कार्यक्षमपणे पूर्ण करता येऊ शकतात. सदर प्रकल्पामध्ये लाभ जो होणार आहे, तो सर्व समुदायाला मिळणं, त्यांना होणं गरजेचं आहे. समुदाय आधारित कार्यक्रमाचे समर्थन देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून व्यक्ती आणि समुदायाचा त्यांच्या स्वतःचा विकास घडून येईल. त्याचप्रमाणे त्या स्वतः त्याची विकासाची जबाबदारी घेण्यास सक्षम त्यांना बनवता येईल. त्यामुळे मानवी विकासाचा निर्देशांक वाढू शकतो. म्हणजे मानवी विकास निर्देशांक सुधारण्यासाठी आरोग्य, शिक्षण, आर्थिक घटकांना संबोधित करणारा बहुआयामी दृष्टिकोन सरकारने स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आणि ही प्रमुख क्षेत्रे वाढवण्यावरती आणि न्याय आणि शाश्वत विकासाला चालना देण्यावरती सरकारचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. देश त्यांच्या देशाच्या मानवी विकासाचा निर्देशांक आणि नागरिकांसाठी एकूण जीवनमान जे आहे ते सुधारू शकतो. शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या सार्वत्रिकरणामुळे वंचित घटकांना दारिद्र्याच्या सापळ्यातून बाहेर काढता येणं शक्य आहे. तसेच राजकीयदृष्ट्या सरकार जर वचनबद्ध असेल, त्यांनी जे काही सार्वजनिक आरोग्य असेल, शिक्षण असेल, पोषण आणि सर्वसमावेशक विकासाचे जे ध्येय ठेवले, ते उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी सरकार जर सक्षम असेल, वचनबद्ध असेल, तर त्याचा परिणाम देशातील विकासात्मक आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्यामध्ये जो काही भेद असेल, जी विषमता आहे, ती विषमता त्यातून नष्ट होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याकडचा भारताचा जो काही मानवी विकास निर्देशांक आहे, तो वाढू शकतो. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये भारताचा मानवी विकास निर्देशांक सुधारण्यासाठी ज्या सरकारने केलेल्या ज्या वेगवेगळ्या 8 उपाययोजना आहेत, याच्या अनुषंगाने आपण बोललेलो आहे. धन्यवाद.